जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध हा ग्रंथराज बघत आहे. त्यामधील 5व्या दशकातील दुसरा जो समास आहे गुरुलक्षण, तो बघत असताना कालपर्यंत आपण 53 ओव्या पाहिल्या. या 53व्या ओवीमध्ये समर्थ म्हणाले, यामध्ये एक उणे असे तेणे ती विलक्षण दिसे. यामध्ये म्हणजे या ओवीच्या आधी जी लक्षणं समर्थांनी सांगितली त्यात जराही कुठे उणेपणा असेल तर ते सद्गुरूंचं स्थान नाही असं समर्थांनी निक्षून सांगितलं. या लक्षणांमध्ये आपण ज्ञान म्हणजे विमळ ज्ञान म्हणजे शुद्ध आत्मज्ञान ही एक गोष्ट लक्षण म्हणून पाहिली. ते मुख्यत्वानं सद्गुरूंपाशी आहे आणि त्याच्या जोडीला वैराग्य, भजनाची आवड, निरूपण, कीर्तन किंवा परमार्थाचं विवरण, स्वधर्मकर्म, साधना, कथा निरूपण, श्रवण या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. समर्थ आता 54व्या ओवीमध्ये काय म्हणतात पहा. तो बहुतांचे पाळण करता त्यास बहुतांची असे चिंता, नाना साधने समर्था सद्गुरूपासी. एका ओवीत सांगायचं झाल्यास अज्ञ जीवांना कसा आधार म्हणून सद्गुरू असतात हे समर्थांनी मांडलेलं आहे. तो बहुतांचा पाळण करता त्यास बहुतांची असे चिंता. सद्गुरूंना जर विचारलं की तुम्हाला शिष्यांची चिंता आहे का, तर प्रत्येक शिष्याच्या ठिकाणी त्यांचे एक स्वरूप असावं अशा पद्धतीनं सद्गुरूंना प्रत्येक शिष्याची चिंता असते. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, तुम्ही काळजी करणं म्हणजे रामाला काळजीतून मुक्त करणं. भगवंताला माझी काळजी वाटते अशी जर भावना असेल तर आपण स्वतः ती काळजी करणार नाही. आपण काळजी करणं म्हणजे आपल्याकडे कर्तेपणा घेणं झालं नाही का? कर्तेपणा रामावरती सोपवून, सद्गुरूंवरती सोपवून आपण मुक्त राहावं अशी श्री महाराजांची शिकवण. सद्गुरू हे एक स्थान, हे एक पद असं आहे की जिथे सगळ्यांची चिंता त्यांना आहे असं समर्थ म्हणतायत. आणि एवढंच नाही तर नाना साधने समर्था सद्गुरूपासी असं ते म्हणतात. सर्व साधनं त्यांच्यापाशी आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जे मुख्य ध्येय आहे आत्मप्राप्ती, त्यासाठी जे आवश्यक आहे ते साधन सद्गुरूंकडे असतं. आता त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची साधनं आहेत, कारण समोर येणारा साधक वेगवेगळ्या प्रकारचा असतो, वेगवेगळ्या भूमिकेचा असतो. त्यामुळं त्या अर्थानं सुद्धा सद्गुरूंकडे वेगवेगळ्या प्रकारची साधनं असतात. पण मुख्यत्वे करून त्यांच्याजवळ कोणतं साधन असेल तर ते आत्मप्राप्तीचं साधन. आपल्या या नरदेहामध्ये जसे चांगले गुण आहेत तसे वाईटही गुण आहेत. नरदेह साधनेला बसवता येतो. नरदेहाच्या माध्यमानं नवविधा भक्तींपैकी एखादी भक्ती आचरता येते. पण हाच देह आपल्या देहभावाला कारण झालेला आहे. खरं म्हणजे देहानं देहभावासाठी कारण व्हायचं काही कारण नाही. पण आपला जो भाव आहे की हा देह म्हणजे मी, यामुळं देहभाव चिकटला. म्हणजे ज्या देहानं उपासना करता येते तोच देह देहबुद्धीलाही कारण होऊ शकतो. तोच देह अभिमानाला, अहंकाराला कारण होतो. षड्रिपू जे आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे कुणाच्या आश्रयानं राहतात? देहाच्याच आश्रयानं राहतात. देह सुस्थितीत असेल तर हे षड्रिपू जास्तीत जास्त कार्य करू शकतात. म्हणजे एकूण काय, देहाचाच आधार घेऊन षड्रिपूसुद्धा काम करतात आणि आपल्याला भगवंतापासून दूर नेतात. पण या देहाची एक चांगली गोष्ट अशी की हा देह साधनेला सुद्धा लावता येतो. जसं आपल्याकडे म्हण आहे ना, काट्यानं काटा काढावा लागतो, त्यातला हा प्रकार. काटा रुतून पायामध्ये जखम झालेली आहे, रक्त येत आहे, पण तो बाहेर काढण्यासाठी काटाच वापरावा लागतो. म्हणजे काय, तर त्वचेला भेदून आरपार जाईल अशी टोकदार वस्तू जर वापरली
तर तो काटा काढता येतो. म्हणजे टोकदारपणा हा गुणही झाला आणि हा एक तऱ्हेने त्रासही झाला. तसं या देहाचं आहे. सद्गुरूंकडे नाना साधने असतात म्हणजे काय? या देहाला आत्मज्ञान प्राप्तीसाठी कसं वापरायचं याचं ज्ञान सद्गुरूंकडं असतं आणि या ज्ञानामुळं ते बहुतांचे पाळणकर्ते झालेले असतात. बहुतांचा पाळणकर्ता याचा अर्थ असा नाही की त्याला घरी घेऊन ठेवलेला आहे. त्यांचा पाळणकर्ता याचा अर्थ त्यांना मुख्यत्वानं काय सांगितलंय तर साधना सांगितलेली आहे. तर त्या साधनेला सांभाळायचं कसं याचं ज्ञान सद्गुरूंकडं असतं आणि म्हणून ते बहुतांचे पाळणकर्ते आहेत. पण या सगळ्या प्रकाराच्या आधी त्यांच्याकडे असलेल्या मुख्य विमळ ज्ञान लक्षणाकडे बघणं गरजेचं आहे. ते प्रामुख्याने त्यांच्याकडे आहे आणि नंतर वैराग्य, भजन इत्यादी गुणसुद्धा आहेत. हे महत्त्वाचं. आता यातलं मुख्य आत्मज्ञान नाही, पण परमार्थाची उठाठेव मात्र करत आहे असे अनेक जण समाजामध्ये असतात. समर्थ पुढच्या ओळीत काय म्हणतायत पहा. साधने विण परमार्थ प्रतिष्ठे, तो मागुता सवेच भ्रष्टे, या कारणे दुरीद्रष्टे महानुभाव. साधना अत्यंत आवश्यक आहे, जे आत्ता आपण पाहिलं की नरदेहामध्ये येऊन ती करता येते आणि त्यासंबंधीचं ज्ञान सद्गुरूंकडं असतं. पण काही लोक असे असतात की ज्यांनी साधना कधी केलेली नसते, प्रत्यक्ष त्यांना आत्मज्ञानाची प्रचितीही नसते, तरी पण ते परमार्थ मार्ग वाढवण्याचं काम करतात. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट आहे. एक समर्थांचा भक्त होता मुलगा. त्याला नंतर असं वाटायला लागलं, समर्थांसारखं आपण पण समाजाला, लोकांना भगवंताच्या मार्गावरती लावावं आणि त्यानं लोकांना उपदेश द्यायला सुरुवात केली. तो गोंदवलेकर महाराजांचाही शिष्य होताच. नंतर तो श्री महाराजांच्याकडे त्याच्या शिष्य शिष्यणींना घेऊन आला. त्याला वाटलं की महाराज कौतुक करतील. पण श्री महाराजांनी खडावा काढल्या आणि त्याच्या श्रीमुखात भडकवली. हे काय चालवलं आहेस म्हणाले. तो मुलगा म्हणाला, मी समर्थांचा संप्रदाय मोठा करतोय. श्री महाराज म्हणाले, अरे समर्थांच्या नखाची तरी तुला सर आहे का? हा असला प्रकार सोडून दे आणि नामात राहा. मूळ स्वतःला आत्मप्रचिती नाही, भगवंताची प्रचिती नाही आणि लोकांचं मात्र आपण भलं करायला जातो. लोकांना वेगवेगळे उपासना मार्ग सांगणे, लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करायला सांगणे आणि स्वतः गुरुपदावर जाऊन बसणे. हे असे उद्योग जो करतो तो स्वतःचा घात करून घेतो, स्वतः भ्रष्ट होतो, असं स्पष्टपणे समर्थ म्हणतायत. म्हणून महानुभाव म्हणजे मोठमोठे संत महात्मे जे होऊन गेले त्यांनी साधनेला महत्त्व दिलेलं आहे. आधी साधना आवश्यक आहे. माझ्याकडून लोकांचं कल्याण व्हावं, मी लोकांना उपदेश करावा, लोकांनी माझं ऐकावं, अशा पद्धतीच्या वासना, अशा पद्धतीच्या इच्छा आपल्या देहबुद्धीची प्रबळता दाखवतात. समर्थांचं असं म्हणणं आहे की प्रत्यक्ष भगवंताचा अनुभव नसताना परमार्थाची उठाठेव करायला जाऊ नये. असं जो कोणी करेल तो स्वतः भ्रष्ट होतो. साधनेलाच महत्त्व द्यावं आणि यासाठीच महानुभावांनी, पूर्वी झालेल्या संत महात्म्यांनी साधनेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आचार उपासना सोडिती, ते भ्रष्ट अभक्त दिसती, अगदी उघड आहे, जळोतयांची महती कोण पुसे, असे शब्द समर्थ वापरतात. आपण कुणीतरी आहोत, आपल्यामार्फत लोकांचा उद्धार होत आहे, लोकांचं कल्याण होत आहे. चला, या कारणानं तरी आपला देह वापरला गेला, अशा पद्धतीच्या भ्रमांमध्ये राहून लोक साधुत्व गाजवतात, स्वतः गुरुपदी जाऊन बसतात आणि शिष्यांना वाढवत राहतात. त्यामुळं काय होतं, एकतर स्वतःला आत्मप्रचिती आलेली नसते, स्वतः अहंकारापासून दूर गेलेला नसतो, पण समाजामध्ये मोठेपणा मिळत गेल्यानं असलेलाच अहंकार आणखी वाढतो, दृढ होतो, अभिमान, देहबुद्धी घट्ट होते आणि मग असा व्यक्ती अक्षरशः भ्रष्ट होतो. अशांची महती जळो तिकडे, असं समर्थ म्हणतायत.
कारण त्या व्यक्तीचा स्वतःचा आचारही बिघडतो, स्वतःची उपासनाही सांडली जाते. त्या उपासनेकडे कोण लक्ष देणार? कारण तो तर अभिमानामध्ये, देहभावामध्ये, अहंकारामध्ये गुंतत गेला. द्रव्येषणा, लोकेषणा, वित्तेषणा या ज्या ईषणा सांगितलेल्या आहेत त्यांमध्ये तो सापडत जातो आणि त्याचा स्वतःचा परमार्थ बुडतो. कसं आहे, इथे मुख्य अडचण त्यांच्या मागे जे लोक लागतात त्यांची होते. हा स्वतः तर भ्रष्ट होतोच, पण अशा व्यक्तीकडे गेल्यामुळे ज्याला स्वतःला गुरुत्वाचा अधिकार नाही, जाणाऱ्याचं नुकसान होतं, जाणाऱ्याचाही जन्म वाया जातो. ही सर्वात मोठी खंत आहे. समर्थ पुढे काय म्हणतायत पहा. कर्म उपासनेचा अभाव तेथे बकाधेसी झाला ठाव, तो कानकोंडा समुदाव प्रपंची हसती. ज्या समुदायात स्वधर्म कर्मांचा, उपासनेचा अभाव असतो तिथे मग बहकण्याला अवसर मिळतो, इकडे तिकडे भरकटण्याला अवसर मिळतो, संधी मिळते. कारण पूर्ण ब्रह्मज्ञान जे आहे, शुद्ध ब्रह्मज्ञान जे आहे त्याबद्दलचं तिथं निरूपण घडत नाही. कारण मूळ आत्मस्थिती प्राप्त केलेला सद्गुरूच तिथे असत नाही. आणि मग अशा संप्रदायांमध्ये किंवा अशा समूहांमध्ये विचित्र पद्धतीचा परमार्थ दिसून येतो, ज्याचा मग समाजाकडून तिरस्कार केला जातो, असं समर्थ म्हणतायत. अशा लोकांना समाज हसतो आणि लोकांना हसतो इथंपर्यंत ठीक होतं, पण हे परमार्थ करणारे लोक असेच असतात असा समज लोकांमध्ये पसरतो आणि शेवटी संपूर्ण परमार्थ मार्ग बदनाम होतो. हे जे काही घडलं त्याची सुरुवात मूळ झाली ती आपल्याला स्वतःला आत्मज्ञान नसताना, गुरुत्वाचा अधिकार नसताना आपण लोकांना उपदेश द्यायला सुरू केला इथे झाली. समर्थ आपल्याला सांभाळून राहायला सांगतायत. कारण अशा गुरूंच्या नादी लागून आपल्या हाताला काहीही मिळत नाही, आपला वेळ वाया जातो आणि खरे जे अधिकारी संत आहेत, सत्पुरुष आहेत, त्यांच्यामध्ये लाजेनं मान खाली घालण्याची वेळ येते. पुढे समर्थांनी वर्णन केले पहा. नीच यातीचा गुरु तोही कानकोंडा विचारू, ब्रह्मसभेस जैसा चोरू तैसा दडे. नीच यातीचा गुरु म्हणजे काय? ज्याला ज्ञानाचा अधिकार नाही तो. इथे जातपात याचा संबंध नाही बरं का. ज्याला भगवंत भेटलेला नाही तो समोरच्याला भगवंत भेटवेल कसा? गोंदवलेकर महाराजांकडे एक शिष्य आलेला होता. त्यानं महाराजांना विचारलं, आपण देव पाहिला आहे का? महाराजांनी स्पष्ट सांगितलं, होय मी पाहिला आहे, पण त्याला पाहण्याचे हे डोळे नाहीत. अधिकार असेल तर असं बोलता येतं. मी देवच पाहिलेला नाही हे आपल्या स्वतःला माहिती आहे आणि लोकांना मात्र परमार्थ शिकवायला बसलाय. अशा ठिकाणी जो जातो त्याची अवस्था पण बिकट होते. हा झाला नीच यातीचा गुरु. याच्याकडे जाणाऱ्याची गत कशी होते? समर्थ म्हणतायत, ब्रह्मसभेस जैसा चोरू तैसा दडे. समजा एखादी ब्रह्मसभा भरलेली आहे, तर त्या सभेमध्ये चोराची जशी अवस्था व्हावी तशी या शिष्याची होते, या गुरुची होते. ब्रह्मसभे देखता त्याचे तीर्थ नये घेता अथवा प्रसाद सेविता प्राश्चित्त घडे. थोडक्यात काय तर जो ज्ञानियांचा समूह आहे अशा ठिकाणी त्याला काहीही किंमत राहत नाही, असं समर्थ म्हणतायत. पुढे ते काय म्हणतायत पहा. तीर्थप्रसादाची सांडी केली तेथे नीचता दिसोन आली, गुरुभक्ती ते सटवली एकाएकी. गुरुची मर्यादा राखता ब्राह्मण क्षोभती तत्वता, तेथे ब्राह्मण्य रक्षू जाता गुरुक्षोभ घडे. ऐसी साकडी दोहीकडे तेथे प्रस्तावा घडे, नीच यातीस गुरुत्व न घडे या कारणे. आता गुरुचा तीर्थप्रसाद घेता आला नाही तर कमीपणा दिसून येतो असं समर्थ म्हणतात. मग त्यामुळं एकदम गुरुभक्ती एकाएकी क्षीण झाल्यासारखं होतं. म्हणजे स्वतः आलेला आहे भोंदू गुरु बरोबर, त्यामुळं मग गुरुला मान द्यावा का सभेत असलेल्या खऱ्या महात्म्यांना मान द्यावा हे त्या शिष्याला कळत नाही. गुरूंना सांभाळायला गेलं तर खरे जे महात्मे आहेत ते रुष्ट होतात असं समर्थ म्हणतायत, आणि गुरूंना सोडून महात्म्यांना मान द्यायला गेला तर गुरु रागावून बसतो. एकूण काय,
समर्थ भोंदू गुरुबरोबर माणसाची म्हणजे शिष्याचीही फरफट होते, हा मुद्दा इथे सांगतायत या सभेचं वर्णन करून. कारण भोंदू हा भोंदूच असतो, पण तो ब्रह्मज्ञान बोलताना एकदम तंतोतंत बोलतो. कारण बोलताना बरोबरच बोलावं लागतं. शास्त्रसंमत, वेदसंमत, संतसंमत जे आहे तेच बोलावं लागतं. पण याचा अर्थ असा होत नाही की त्याला ते प्रत्यक्ष ज्ञान आहे. त्याला ते ज्ञान नसल्यामुळं जसा एखाद्या सभेमध्ये चोर असावा त्या पद्धतीचा तो असतो. त्यानं शिष्यालाही कमीपणा येतो आणि त्या गुरुलाही खरं म्हणजे गुरु म्हणूच नये असं समर्थ म्हणतायत. अशी कात्री तिथं निर्माण होते की याला मान द्यावा का त्याला मान द्यावा, आणि मग लोक फसून जातात. समर्थ म्हणतायत म्हणून नीच यातीचा गुरु करू नये. नीच यातीचा म्हणजेच ज्याला अधिकार नाही असा गुरु करू नये. अडचण निर्माण झाली आणि मग पश्चात्तापाची वेळ आली अशी पाळी येते. आपल्याला समर्थ सावध करतायत. नेमकेपणानं शरण कुठं जायचं, कुठं नतमस्तक व्हायचं याला महत्त्व आहे, आणि म्हणून या लक्षणांचा घाट समर्थांनी घातलाय. एवढं सांगूनही लोक ऐकत नाहीत असं समर्थ म्हणतायत. इतकं सांगून पण तुम्ही जर अयोग्य गुरु केला तर तुमची फसगत निश्चित आहे असं ते म्हणतात. तथापि आवडी घेतली जीवे, तरी आपणची भ्रष्टावे. बहुत जनासी भ्रष्ट व्हावे, हे तो दूषणची की. काहीही न ऐकता असा कनिष्ठ प्रकारचा गुरु जर केला तर आपण भ्रष्ट होतो. आणि तो गुरु स्वतः भ्रष्ट असतो यात काही विशेष नाही, पण सगळ्या लोकांना तो भ्रष्ट करतो, हा फार मोठा दोष आहे. शेवटी ते म्हणतात, आता असो हा विचारू, स्वयातीचा पाहिजे गुरु, नाही तरी भ्रष्टकारू नेमस्त घडे. स्वयातीचा याचा अर्थ स्वतःच्या जातीचा असा अर्थ लावू नये बरं का. स्वयातीचा याचा अर्थ जो स्वरूपाचा मार्ग दाखवतो असा गुरु असावा. भगवंताव्यतिरिक्त, आत्मस्वरूपाव्यतिरिक्त चमत्कार, टाणे टोणे इत्यादी गोष्टी, काहीतरी भानामती, काहीतरी अंगारे, धुपारे, गंडे, दोरे असल्या प्रकारचे गुरु असू नयेत. असे गुरु जर कराल तर भ्रष्टून जाल असं समर्थ सांगतायत. तो एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. म्हणून ते पुढे म्हणतात, जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरूचे लक्षण, तथापि संगो ओळखणं होय जेणे. खरं म्हणजे जिथे म्हणून उत्तम गुणाचा सहवास आहे किंवा उत्तम गुणाचा वास आहे तिथं सद्गुरूंचं स्थान आहे. पण ते पारखता आलं पाहिजे, ते ओळखता आलं पाहिजे. जसं म्हणतात पहा, दत्तात्रेयांनी अनेक गुरु केले. प्रत्येकातला जो चांगला गुण आहे तो त्यांनी स्वीकारला आणि त्याला गुरु मानला. जसं की कधीही न थांबता कष्ट करणं हे त्यांनी मुंगीकडून शिकलं. म्हणजे काय, जिथे जिथे उत्तम गुण आहेत तिथे सद्गुरूंचं स्थान आहेच, पण यासाठी आपली दृष्टी स्वच्छ पाहिजे. समर्थ म्हणतायत तरी सद्गुरूंची ओळख पटावी म्हणून इथे सांगितलेले आहेत ते आता पुढे ऐका. म्हणजे ते गुरूंचे प्रकार सांगतायत जे पुढे आलेले आहेत. आता नुसत्या या ओळ्या वाचून दाखवतो पहा. गुरूंचे प्रकार आहेत. एक गुरु, एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु, एक तंत्र गुरु, एक वस्ताद गुरु, एक राजगुरु म्हणती जनी, एक कुळगुरु, एक मानिला गुरु, एक विद्यागुरु, एक कुविद्या गुरु, एक असद्गुरु, एक याती गुरु दंड करते, एक माता गुरु, एक पिता गुरु, एक राजा गुरु, एक देवगुरु, एक बोलीजे जगद्गुरु सकळ कळा. विस्तार करण्यासारखं यात काहीही नाही. गुरूंचे किती अनेक प्रकार समाजामध्ये आहेत ते समर्थ म्हणतायत. आणि एवढं सांगून ते थांबत नाहीत बरं का. पुढे ते काय म्हणतायत पहा. ऐसे हे 17 गुरु, याही वेगळे आणिक गुरु, ऐकतयांचा विचारू सांगिजेल. याशिवाय सुद्धा आणखीन बरेच प्रकार आहेत ते पहा म्हणतायत. एक स्वप्न गुरु, एक दीक्षा गुरु, एक म्हणती प्रतिमा गुरु, एक म्हणती स्वये गुरु आपला आपण. जे जे यातीचा जो व्यापारू, ते ते त्याचे तितुके गुरु, याचा पाहता विचारू उदंड आहे. प्रत्येकाचा जो जो उद्योगधंदा आहे त्यात तर त्याचे गुरु आहेतच,
तर कुणी स्वप्नातला गुरु म्हणतो, कुणी प्रतिमेलाच गुरु समजतो, तर कुणी म्हणतो मी स्वतःच स्वतःचा गुरु आहे. एकूण काय, प्रकार अनंत आहेत, असंख्य आहेत. म्हणून समर्थ समासाच्या शेवटी म्हणतायत, असो ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरू तो वेगळाची असे. ज्यामुळे मोक्ष मिळतो, ज्यामुळे आपली आपल्याला ओळख होते, ज्यामुळे आपल्याला स्वरूपाचे ज्ञान होते, आत्मस्थिती प्राप्त होते, तो सद्गुरू या सगळ्यांपेक्षा वेगळा असतो, असं समर्थ म्हणतायत. नाना सद्विद्येचे गुण याहीवरी कृपाळूपण, हे सद्गुरूचे लक्षण जाणीजे श्रोती. त्याच्या ठिकाणी सगळ्या सद्विद्येची लक्षणं असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो अत्यंत कृपाळू असतो. शिष्याचा उद्धार व्हावा, शिष्याला त्याची स्वतःची ओळख व्हावी, भगवत स्वरूप जे त्याच्या आत आहे त्याला शिष्यानं स्वतः आत वळून पाहावं, ही जी इच्छा आहे हीच कृपाळूपणाची इच्छा आहे. आता या नाना सद्विद्यांमध्ये अनेक गुण आहेत जे पूर्वी आलेले आहेत. विमळ ज्ञान असेल किंवा पुराण श्रवण असेल, पुराण कीर्तन असेल, अध्यात्म निरूपण असेल, भक्ती असेल, भजन असेल, वैराग्य असेल. गुण अनंत आहेत, पण ते एकत्वाने सद्गुरूंच्या ठिकाणी दिसतात आणि शिष्याचा उद्धार व्हावा ही कणव, हा कळवळा त्यांना असतो, हे सद्गुरूंचं मुख्य लक्षण सांगून समर्थांनी हा समास समाप्त केला आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुलक्षण नाम समास दुसरा श्रीराम. यापुढे अर्थातच शिष्य लक्षण आहे. आता गुरु कसा आहे हे समर्थांनी सांगितलं. शिष्यानं कसं असलं पाहिजे हे समर्थ सांगतायत. त्याच्याकडे कोणते गुण असावेत की जेणेकरून तो उत्तम शिष्य होईल याचं विवरण समर्थांनी केलेलं आहे. ते आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.